राम राम मंडळी, प्रिन्सेस वर्ल्ड 85 या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण जात आहोत एका नवीन अशा बनलेल्या, म्हणजे ऑलरेडी ते जुनं मंदिर होतं पण आता ते नव्याने बांधण्यात आलेलं आहे, अशा प्रति तुळजापूर मंदिराला भेट द्यायला जात आहोत। हे मंदिर आहे ठाण्यामध्ये। तुम्हाला पूर्ण डिटेल मी रस्त्यामध्ये देते। चला प्रवासाला सुरुवात करूया। मी आहे तुमची होस्ट प्रीती। तर आज मंडळी आपण ज्या मंदिराला भेट द्यायला आलो आहोत ते मंदिर आहे तुळजापूरच्या आई भवानीचं प्रति तुळजापूर असं हे मंदिर आहे। तर हे मंदिर आहे ठाण्या वेस्टला। तर ह्याच ठिकाणी आपण अजून एका मंदिराला एक्सप्लोर केलं होतं, ते म्हणजे कोपिनेश्वर महादेव मंदिर। हे जवळजवळ 400 वर्ष जुनं असलेल्या मंदिराला आपण भेट दिली होती। जर तो व्हिडिओ तुम्ही अजून पाहिला नसेल तर तो माझ्या चॅनलवर जाऊन नक्की पहा। आणि इथे आलो आम्ही ठाण्या वेस्टला। इथे आल्यावर आम्हाला एक प्रॉब्लेमला फेस करावं लागलं, ते म्हणजे रिक्षा पकडणं। तर जवळजवळ आम्ही रिक्षा पकडण्यासाठी इथून आम्ही गेलो स्टेशनला वेस्टला उतरलो। तिथून डाव्या साईडने आम्ही पुढे जाऊन एका नाना धर्माधिकारी ह्या ब्रिजच्या पायथ्याशी जाऊन उभं राहायला सांगितलं आम्हाला एकाने। तिथे जाऊन आम्ही उभं राहिलो तर आम्हाला कुठेच किती वेळ झाले 5 पखाडीसाठी रिक्षा भेटत नव्हती। त्याच्यानंतर आम्ही कोपिनेश्वर मंदिरात जाण्यासाठी ट्राय केलं तर तिथेही कुठे मंदिरात रिक्षा भेटत नव्हती। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल कोपिनेश्वर मंदिराचा तर तो नक्कीच पहा, त्यामध्ये मी फुल डिटेल दिली आहे। तरी पण तुम्हाला सांगू इच्छिते की इथे ज्या स्टेशनला वेस्टला रिक्षा उभे राहतात उजव्या साईडला, तुम्ही पाहू शकता जिथे आता मी आली आहे ज्या लाईनीत उभं राहायला, तिथून तुम्हाला रिक्षा भेटतात। त्या रिक्षामध्ये तुम्ही डायरेक्ट जाऊन बसायचं। बसल्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर त्या रिक्षावाल्यांना सांगायचं की आम्हाला 5 पखाडी या ठिकाणी जायचं आहे। तेव्हा ती लोक तुम्हाला नेऊन सोडतात। कारण की इथे रिक्षावाल्यांना जेव्हा आम्ही विचारलो कोपिनेश्वर महादेव मंदिर कुठे आहे, प्रति तुळजापूर कुठे आहे, त्यांना काहीच माहीत नव्हतं। तर मला तिथल्या एका पोलीस मामांनी पण सांगितलं की तुम्ही रिक्षात जा, बसा आणि मग सांगा तुम्हाला कुठे नेमकं उतरायचं आहे ते। तर आम्ही इथे गेलो, रिक्षात बसलो आणि पुढे गेलं थोडंसं आणि त्यानंतर आम्ही सांगितलं की आम्हाला 5 पखाडीला जायचं आहे। आणि तिथे गेलं आम्ही 5 पखाडीला जाऊन पोचलो। इथून जे रिक्षा आहेत ना त्या जास्त करून तुम्हाला मीटरवरतीच नेतील। तर मीटरवर जितके चार्जेस होतील तेवढे द्यावे लागतात। कधी कधी 30 होतात, कधी 40 होतात। तर पर पर्सननुसार इथे चार्जेस नसतात, तर रिक्षाचे चार्जेस हे मीटरनुसार असतात। तर आता तुम्ही पाहू शकता तर आपण आलो आहोत तुळजापूरच्या आई भवानी मातेच्या मंदिराला भेट द्यायला। चला। आधी इथे एक जुनं छोटं मंदिर होतं आणि त्याच्यानंतर हे नवीन आता बांधण्यात आलेलं आहे। आणि गेल्या महिन्याच्या एप्रिलच्या 30 तारखेला अक्षय तृतीयेला या मंदिराचं बांधकाम पूर्ण होऊन याचं उद्घाटन त्या दिवशी झालं होतं। चला आता आपण मंदिरामध्ये जाऊया। खूप सुंदर रीतीने तुम्ही पाहू शकता हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे। कसे आहे रोटी? सगळे तेवढेच होत। हे बांधकाम खूप सुंदर आहे बघा, दगडामध्ये पूर्ण बांधकाम आणि कोरीव काम इतकं सुंदर केलेलं आहे। प्रत्येक खांबांवरती तुम्ही पाहू शकाल की खूप छान रीतीने आता कोरीव काम केलेलं आहे। जमीन सुद्धा अशी दगडाची आहे, काळा दगड यूज केलेला आहे इथे। आणि आपण कासव पाहिलंच, हे जे नक्षीकाम केलेलं आहे वरती बघा पाहू शकता, हे आहे पूर्ण लाकडामध्ये आहे। हे खूप सुंदर असं रेखीव नक्षीकाम केलेलं आहे। आणि एक खांबांना पाहू शकता तुम्ही, किती छान असं नक्षीकाम आहे बघा। हे मंदिर खूपच छोटं आहे पण खूप सुबक रीतीने ह्याची बांधकाम करण्यात आलेली आहे। हे पाहू शकता, खूप छान आहे हे मंदिर। तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या या मंदिराला। हे बघा, हा वरचा दगड सुद्धा एकदम असा काळा काळा आहे, खूप छान आहे आणि अगदी सगळीकडे असं कोरीव काम आहे। आणि हे मंदिराच्या बाजूने पहा किती मस्त असे गजमुख कोरलेले आहेत दगडामध्ये। आणि हा आजूबाजूचा परिसर आहे।
चला मंडळी, आता या मंदिरातून आपण निरोप घेऊया। तर आजचं हे ठाणे शहरात असलेलं 5 पखाडी जवळील तुळजापूरच्या आई भवानीचं प्रति तुळजापूर हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून कळवा। आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच राहणार आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आजचा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।